नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रुपाली स्टडी पॉइंट। आजपासून आपण इयत्ता 7वीच्या इतिहासाला सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये आपण इयत्ता 7वीचा इतिहास व नागरिकशास्त्र पूर्ण शिकणार आहोत। तर मी माझं इंट्रोडक्शन देते। माझं नाव रुपाली खिल्लारे। चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या धड्याला, ज्याचं नाव आहे इतिहासाची साधने। त्याचा स्वाध्याय आपण सुरुवात करणार आहोत। तर पहिला प्रश्न काय, खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा। तर आपल्याला आता एक चौकोन दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ऐतिहासिक साधनांची काही नावे पण दडलेली आहेत। जसं आपण पझल सॉल्व करतो तसंच आपल्याला हे पण सॉल्व करायचं आहे। तर काय आहे ती नावे? तारीख, दंतकथा, आज्ञापत्रे, लोकगीते, ताम्रपट, पोवाडे, श्लोक, कपडे, बखरी, खलिते, शिलालेख आणि चर्च। हा झाला मित्रांनो आपला पहिला प्रश्न। चला वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे। काय आहे? लिहिते व्हा। आता इथे आपल्याला काही प्रश्न दिलेले असतील, त्याच्या आपल्याला फक्त एका वाक्यातच उत्तरे लिहायची आहेत। तर पहिला उपप्रश्न काय आहे? स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? तर त्याचं उत्तर आहे स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ यांचा समावेश होतो। हा झाला मित्रांनो पहिला उपप्रश्न। चला वळूया दुसऱ्याकडे। तवारीख म्हणजे काय? तर तवारीख म्हणजे काय याचं उत्तर आहे मित्रांनो तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम। हा झाला मित्रांनो दुसरा उपप्रश्न। चला वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे। काय आहे? इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? तर याचं उत्तर आहे इतिहास लेखनात लेखकांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते। येथे आपला प्रश्न क्रमांक 2 संपलेला आहे मित्रांनो। चला वळूया आपला प्रश्न क्रमांक 3 कडे। काय आहे? गटातील वेगळा शब्द शोधून लिहा। आता इथे आपल्याला पहिलं उदाहरण दिलेलं आहे भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने आणि मौखिक साधने। तर यामधला गटातील वेगळा शब्द कोणता? तर गटातील वेगळा शब्द कसा ओळखायचा? आता या धड्यामध्ये आपल्याला काय 3 प्रकारची साधने दिलेली, कोणकोणती? भौतिक, मौखिक आणि लिखित। तर यामध्ये अलिखित साधने नाही, म्हणजे हा काय झाला? गटातील वेगळा शब्द झाला। हा झाला मित्रांनो पहिला उपप्रश्न। दुसरा काय आहे? स्मारके, नाणी, लेणी आणि कथा। तर यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे? कथा। कारण की स्मारके, लेणी आणि नाणी हे काय झाले मित्रांनो? भौतिक साधने आणि कथा ही मौखिक साधन झालं। त्यामुळे कथा हे काय झाला? वेगळा शब्द झाला। येथे आपला दुसरा उपप्रश्न संपलेला आहे। चला वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे। काय आहे? भुजपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे। तर यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे? मंदिरे। कारण भुजपत्रे, ग्रंथे आणि चित्रे हे काय झाले? लिखित साधनांमध्ये येतात आणि मंदिरे हे काय झाले? भौतिक साधनांमध्ये येते। त्यामुळे काय झालं? मंदिर हा वेगळा शब्द झाला। तर वळूया चौथ्या उपप्रश्नाकडे। काय? ओव्या, तवारिका, कहाण्या आणि मिथके। तर यामध्ये आपल्याला उत्तर आहे तवारिका। कारण ओव्या, कहाण्या आणि मिथके हे मौखिक साधनांमध्ये येतात आणि तवारिका हे काय येतं? लिखित साधनांमध्ये येतं। त्यामुळे हा तवारिका हा झाला गटातील वेगळा शब्द। हा येथे आपला प्रश्न क्रमांक 3 संपलेला आहे। चला वळूया चौथ्या प्रश्नाकडे। संकल्पना स्पष्ट करा। आता इथे आपल्याला काही संकल्पना दिलेल्या असतील ते आपल्याला लिहायच्या आहेत। आता पहिलं उदाहरण आहे भौतिक साधने। तर येथे फक्त आपल्याला त्याचं व्याख्या लिहून नाही करायचं आहे, त्याची पूर्ण आपल्याला संकल्पना स्पष्ट करायची आहे की भौतिक साधनांमध्ये कशा कशाचा समावेश होतो, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, कोणकोणत्या गोष्टी त्यात येतात, हे सगळं आपल्याला यामध्ये लिहायचं आहे। तर उत्तर काय आहे बघूया मित्रांनो। स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले यांसारख्या वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात। बहुतेक साधनांमध्ये, आता इथे बहुतेक नाही आहे, भौतिक साधने, प्रिंटिंग मिस्टेक येथे झालेली आहे। तर भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते। किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत। तसेच स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ, तर इमारतींमध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो। यांवरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो। वास्तुकलेची प्रगती समजते, त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते। तर भौतिक साधनांमध्ये काय काय येतं मित्रांनो? जसं की इमारती, मंदिरे, नाणी, ताम्रपट, किल्ले यासारख्या गोष्टी काय येतात भौतिक साधनांमध्ये। हा झाला मित्रांनो पहिला उपप्रश्न। चला वळूया दुसऱ्या उपप्रश्नाकडे। काय आहे? लिखित साधने। तर याचं उत्तर बघूया। त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे,
भृजपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने म्हणतात. कारण की हे सगळे काय आहे मित्रांनो, लिहून ठेवलेले आहेत. त्यामुळे आपल्याला कळतं की त्या काळामध्ये त्या लोकांचं राहणीमान वगैरे कसं होतं. हा झाला मित्रांनो दुसरा उपप्रश्न. चला वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. मौखिक साधने. उत्तर: लोक परंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना मौखिक साधने म्हणतात. जसे की आपण आता पोवाडे वगैरे म्हणतो तर ते कुठून आलेले, ते पुरातन काळातून आलेले आणि ते आपल्याला काय आपण ते आत्मसात करतो आहे, ते आपण म्हणतो आहे. हा झाला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 4. चला वळूया आपला प्रश्न क्रमांक 5 कडे. ऐतिहासिक साधनांची मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा. तर येथे आपल्याला आपल्या मनाने उत्तर लिहायचं आहे. तर माझं मत काय सांगतं आपण बघूया. हे सर्व साधने म्हणजे की मौखिक, लिखित आणि भौतिक साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यासाठी विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट साधने कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की नाही याची त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व दिलेले असते. त्यामुळे ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते. तर असते का नाही हे आपल्याला विचारलं होतं. तर हो, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे काय असते? आवश्यक असते. येथे आपला प्रश्न क्रमांक 5 संपलेला आहे मित्रांनो. चला वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. तुमचे मत लिहा. ते आपलं काही प्रश्न दिलेले असतील त्यावर आपल्याला आपले मत लिहायचे. तर पहिला प्रश्न आहे, शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. तर याचं उत्तर आहे, शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाज जीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. ताम्रपटांवर राजआज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते. तर शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. याच्यावर माझं हे मत आहे. चला वळूया दुसऱ्या उपप्रश्नाकडे. मौखिक साधनांच्या आधारे लोक जीवनाचे विविध पैलू समजतात. तर याच्यावर माझं मत काय आहे? लोक परंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यांवरील ओव्या, लोकगीते, पोवाड्या, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला आपल्या लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. तर येथे मित्रांनो आपला पहिला धडा इतिहासाची साधने हा संपलेला आहे. आशा करते तुम्हाला समजला असेल. तर आता आपण भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या वर्गमित्रांना नक्की शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.